महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडच्या लाल मातीचा जागतिक हुंकार। RPL पर्व 6ने उडवला सोनारीत क्रिकेटचा गुलाल। रायगडच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या आणि टेनिस क्रिकेटलाच आपला श्वास मानणाऱ्या प्रत्येक ग्रामीण खेळाडूच्या डोळ्यातील स्वप्नांना आज सोनारीच्या पावनभूमीत धुमारे फुटले आहेत। केवळ आपल्या तालुक्यातच नाही तर महाराष्ट्र, देश आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर रायगडचा डंका वाजावा या पवित्र ध्येयाने महेश कडू मित्रमंडळ आयोजित आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रंगलेली रायगड प्रीमियर लीग पर्व 6वे आज प्रत्येक रायगडवासियाचा अभिमान ठरले आहे। या प्रीमियर लीगचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे विशेष प्रदर्शनीय सामने। रायगड युवा विरुद्ध ठाणे युवा, मुंबई विरुद्ध ठाणे आणि रायगड विरुद्ध पुणे यांच्यातील झुंज अंगावर शहारे आणणारी ठरली। विशेषतः रायगड आदिवासी विरुद्ध ठाणे आदिवासी यांच्यातील या सामन्याने मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला। आपल्या मातीतील खेळाडूंचे कौशल्य पाहून क्रिकेट प्रेमी टाळ्यांच्या कडकडाट करत आहेत। ग्रामीण भागातील हिऱ्यांना पैलू पाडून त्यांना जागतिक स्तरावर चमकवण्याच्या संकल्पाने जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 32 बलाढ्य संघ या स्पर्धेत आपल्या अस्तित्वाची लढाई आजमावत आहेत। नावाजलेल्या समालोचकांच्या बुलंद आवाजाने आणि आयोजक महेश कडू, RPL अध्यक्ष मंगेश वाकडीकर, असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड व उपाध्यक्ष प्रशांत खानावकर यांच्या अफाट नियोजनाने या स्पर्धेला सातासमुद्रापार पोहोचवले आहे। प्रत्येक रायगडवासियाचे डोळे आज या लीगकडे लागले आहेत। मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंसाठी आयोजकांनी बक्षिसांची जणू लयलूटच केली आहे। प्रथम क्रमांक 5 लाख 1 रुपया आणि भव्य चांदीचे चषक, द्वितीय क्रमांक 2,50,000 1 रुपया, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 1,25,000 1 रुपया, तर मालिकावीर स्पर्धेचा राजा ठरेल ब्रँड न्यू कारचा मालक। वैयक्तिक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला शानदार मोटारसायकल। सोनारीच्या या मैदानावर जेव्हा ग्रामीण खेळाडू आपली चुणूक दाखवत आहे तेव्हा या केवळ धावा नसून आपल्या कुटुंबाची स्वप्न आणि रायगडची अस्मिता आपल्या खांद्यावर वाहत आहे। महेश कडू आणि त्यांच्या सहकार्यांनी केवळ क्रिकेट स्पर्धा भरवल्या नाही तर ग्रामीण भागातील या हिऱ्यांना न्याय देण्यासाठी एक मंदिर उभारले आहे। 26 मार्चला जेव्हा या स्पर्धेचा निकाल लागेल तेव्हा कोणीतरी 4 संघ जिंकतीलही, पण खऱ्या अर्थाने विजयी होईल तो रायगडच्या क्रिकेट वेडाचा आणि त्या अदम्य जिद्दीचा। रायगडच्या ग्रामीण भागातील एक क्रिकेट खेळणाऱ्या स्पर्धकांच्या खिशात सामर्थ्य नसेल तरी मनगटात जग जिंकण्याचे सामर्थ्य मात्र नक्कीच आहे। असा हा क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे येणाऱ्या काळातल्या जागतिक खेळाची नांदी आहे। चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला सोनारीच्या मैदानात गर्दी करूया। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।